हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचे पाय आणि प्रत्येक ब्लॉगमध्ये खूप स्वागत आहे. सकाळमध्ये चालू रुटीन चेकअपला. तर पाहायला आवडते आणि मी पण आवरून माझं तर आवरून झालं. मी पारोस आहे कारण आंघोळ करून सकाळ काही फायदा नाही, थंडी खूप असते. तर पाय आवडते. चला आपण भेटू पाहायला. हा आहे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही आज चाललोय हॉस्पिटलला कारण रुटीन चेकअप आहे. आता कसं आहे प्रत्येक महिन्याला जावं लागतं, म्हणजेच की 4 महिना संपला त्याच्यानंतर जावं लागतं. पाचवा महिना लागला तेव्हा पण जावं लागतं आणि गोळ्या पण चेंज होतात असं वाटतंय मला. आता बघू जाऊन यावेळेस गोळ्या चेक होतात, एक चेंज होतात ते का नाही. एक जी गोळी ती मी सांगून छोटी घेईल की म्हणजे ह्यात काय ऑप्शन काय छोटी गोळी जात नाही ती गोळी. सो खूप काय काय बोलायचं डॉक्टरांची. चला आपण जाऊया. मी तर झाली रेडी. गाईज माझा नंबर नाही, म्हणजे नंबर आलाय पण डॉक्टर नाही आले अजून. दोघींना सेम मन चालू आहे. माझ्या उलट्या पण झाल्यात, हिच्या पण झाल्यात, पण हिला आज अचानकच आज व्हायला लागलं. तिला माहित नाही काय झालं, कारण मला असं ते माझ्या खुश झाले ना, मी माझे पण झालेत म्हणून. माझे तिच्या अचानकच बघितले, ती आताच जाऊन आली बिचारी. दुसऱ्यांच्या दुखावर असणारी पोळगी फायनली आता काय 11:30 वाजले ते आणि आता झालंय माझं ट्रीटमेंट सगळं रुटीन चेकअप. आता झालंय कम्प्लीट. 7 वाजता निघलो होतो घरातून. 7, 8, 9, 10, 11 5 तास झाले. नंबर टाकलं, नाव टाकलेलं तुम्हाला दिसत असलं मागून, बघा तुम्ही ओळखा, गेस करा. इथं नाव टाकायचं कारण काय ते घरी गेलं आपण करू बोलू. इथं नाव का टाकले, का टाकणं गरजेचं होतं आणि कशी ट्रीटमेंट कसं काय सगळं आपण घरी गेलो. चांगली एकदम भारी. आणि आजचे माझे डॉक्टर होते ना, एवढं भारी बोलत होते. मी म्हणलं डॉक्टर फिश खाल्लेलं चालतं का? तर बोलला नाही. पहिलं मला विचारलं की अंडी खातात का, अंडी खाता का, अंडी खाते का तू? मी म्हणलं नाही खात अंड, कारण की मला उलटे होत होते म्हणून मी नव्हते खात. तर ते म्हणले प्युअर व्हेज आहे का? मी म्हणलं नाही, मी प्युअर नॉनव्हेज आहे म्हणलं. लय हसला तो. मग मला काय म्हणतोय, माणूस सोडून सगळं खा मग तू. चला आता जाऊ बाबा, मला भूक लय लागली आता. नशीबच मला एवढी भूक लागली होती, लय भूक लागली होती मला. मी लय कंट्रोल केलं तिथं, कारण की कसं होतं सगळे पेशंट असतात म्हटलं, सगळे असल्यावरती आपण कसं खायचं नाही का, चांगलं नाही वाटत. चला आता जाऊ आता डायरेक्ट घरी. काहीच आम्ही एवढं नवरा बायको दोघं हुशार आहे. गोळ्या घेतल्या नाही आम्ही, तसंच चाललोय. पूर्ण गेट पर्यंत आलो होतो, लक्षात आलं गोळ्या घेतल्या नाही, परत चाललोय. एवढं आम्ही नालायक आहे. आम्ही आलो घरी आणि आलेलं पहिलं म्हणलं सगळं तिकडे राहून दे, पहिलं जेवण करू. बास, जेवणाच्या पुढं काही दिसत नाही आता मला. एवढी भूक लागली ना, आता मी गप्पा खाणार आहे. खाते. आम्ही दोघं जेवतो आता मस्त आणि मग आपण बोलूया. या जेवायला. गाईस दुपारचे वाजले ते 4 आणि आता प्रतीक गेलाय आंघोळीला. माझी आंघोळ नाही झाली अजून. आम्ही 2 वाजता झोपलो, म्हणजे आलो, जेवलो, झोपलो. माझे डोळे बघ कसे झाले. आणि खरं सांगू का, इतका अंग दुखतंय ना की काय सांगू मी तुम्हाला. खूप जास्त अंग आणि कमर दुखतीये. प्रतीकचा टी-शर्ट घालूनच झोपले आता. इच्छा नव्हती लगेच आल्यावरती आंघोळ करायची. बसून बसून अशी कंबर ताटली होती. तर खूप वेळ लागला. आज प्रतीकने आणलं होतं किवी कापून, म्हणला तो तू खा किवी, तोपर्यंत मी आंघोळ करून आलो, मग तू जा आंघोळीला. आता तो येतोय, मग मी जाते आंघोळीला आणि मग जाऊ आपण खाली, चहा वगैरे ठेवूया. सो बाकीचं आपण आंघोळ झाल्यावर बोलूया. तर आमचं सगळं झोपवरी करून आज आलोय आम्ही खाली. आमची दिवाळी अजून संपलेली नाहीये. कशाला काढत बसतो दिवाळी फक्त, मला बोलायचंय ब्लॉग, दिवाळी फक्त पप्पाच खाणार. मला फक्त ब्लॉग मध्ये बोलायचंय पण 2 शब्द. पण आम्हाला खाऊन होते आमच्या चहात काय कशावर बोलायचं जेवायला. सरप्राईज आहे. अच्छा अच्छा. तर मम्मीने बनवली आम्हाला भेळ. आज भेळ बघा, फायनल आहे भेळचा. या बघा भेळ. पायल नाही खाणार जास्त, थोडीशी. तर चला आता भेटूया भेळ खाताना.
मी अंडे खायला लावलेत म्हणून डॉक्टरांनी अंडे खायला लावलेत म्हणून अंडे ठेवले तुकड्याला. आता आमची भेळ वगैरे खाऊन झाली. म्हणलं की एवढी भांडी आहेत तेवढी घासून घ्यावी, मग कसं स्वयंपाकाला लागतायत. आणि आज मी फक्त पावटा भातच बनवणार आहे, कारण की ज्या दिवशी मी डॉक्टरकडे जाते माझं पूर्ण अंग खूप जास्त दुखतं, कारण की तिथं खूप वेळ थांबायला लागतं म्हणून अंग दुखतं. आणि आज तर काही मूडच नाही बनवायचा, पण तरी पण पावटा भात बनवते. आणि पावटा भात बनवल्यावरती प्रतीकला घेऊन जाते जरा थोडंसं बाहेर, काहीतरी आणायचंय मला. तुम्ही बघा ते आणल्यावरती कॉयल खाते अंडा आजपासून. मला खाऊशी नाही वाटत, पण मी खाते. खायला गरजेचं आहे. मला पिवळं तर अजिबात आप नाही आवडत. दही दूध पण खायला आपल्या घरात येते, दूध खात का नाही ती गोष्ट. दही खायची मला दुपारची रोज. एक डबा खायला काय प्रॉब्लेम आहे आपल्या 10 रुपयाच्या डब्याच्या जास्त माग नाही जातात आपल्याला ते. उद्यापासून खाणार आहे. हा ताक पिऊ शकते तू दुपारच्या वेळेस, हाय आपल्याकडे. खाऊ शकतो उलटे पण हो. खाणार आहे मी. पनीर शिजलं भाजी नाही मध्ये शिजलं फ्राय करून खायचं त्याचं, त्यात प्रोटीन असतं भरपूर पनीरमध्ये पण. खाणार हळूहळू खाणार मी. येस. डॉक्टरने काय सांगितलं आज काय सोडून सगळं खायचंय. माणूस सोडून सगळं खा. 2 म्हणजे जेंट्स होते आज डॉक्टर, प्रत्येक वेळेस वेगवेगळे असतात, काय काय वेळेस सेम पण येतात. ते रिपोर्ट बघून पुढची चेक मध्ये असते. हा, तर आज 2 हिंदी डॉक्टर होते, एक मराठी होता. तर मी बोलत होते हिंदी डॉक्टर सोबत, तर मराठी मागून म्हणला तू माणूस सोडून सगळं खा. हिंदीवाल्यांनी मला विचारलं प्युअर व्हेज आहे का, तू अंड खात नाही. मला पहिले विचारलं अंड खाते का, मी म्हणलं नाही खात. म्हणलं का प्युअर व्हेज आहे, मी म्हणलं नाही प्युअर नॉनव्हेज आहे. तर म्हटलं अंडी खायला चालू कर दिवसातून 4. आणि मी म्हटलं काय खाऊ काय नको खायला, नाही का तसं सांगा काय. म्हणलं माणूस सोडून सगळं खा. त्या दवाखान्यामध्ये अंड्यावर जास्त जोर आहे. अंडी चिकन आणि मटन. तो दवाखाना कसा आहे, त्या दवाखान्यात अंडीच तेवढी पडतात पेशंटला. फार एक पेशंटला अंडीच देते त्या दवाखान्यामध्ये. तर तुम्हाला आज व्लॉग मध्ये सांगितलं मी, आम्ही तुम्हाला हॉस्पिटल कोणते नाव वगैरे नाही सांगितलं, दाखवलं फक्त बाहेरून. प्रॉब्लेम कसा आहे नाव टाकलं म्हणून. एवढं डिटेल मध्ये नाही म्हटलं. गाईस जेवायला आज आहे पावटा भात फक्त, कारण की सगळ्यांची पोट भरलेले आहेत भेळ खाऊन, है ना. या जेवायला आमच्या इथं ठेवलंय का, आमच्या इथं 1-2 दिवस चमचमीत असतं आणि 1-2 दिवस एकदम मसाले भात. हा. परवा दिवशी काय होतं, कशाची वडे होते ते, कशाचे, अरे ते हे होतं काय म्हणतात त्याला, आळूवडी. आळूवडी होती परवा दिवशी. मी तर खालीच नाही. नाही खाल्ली, माहितीच नाही मला आळूवडी. तू जेवलीच नाही त्या दिवशी. जेवले हा जेवली, मग कसं नाही खाल्ली. सापडत नाही मला आळूवडी. बरं नाही परत बनणार आहे. तर गाईच परवा दिवशी होती, काल खीर होती. काल मम्मीने खीर नाही खालती खाणार तू कोणी काल पप्पाने खाल्ली सगळी, तू काहीच नाही खाल्ली. खीर संपली काल. आज नॉर्मल जेवण, उद्या चिकन बिर्याणी. तुलाच माहिती आहे काय नाही बाबा एवढं हे कॅन्सल. माझ्या अंगात एवढी जोर नाही, ताकद नाही. कॅन्सल. चला त्याला म्हणलं आपण बाहेर जाऊ जेवायला हॉटेलमध्ये. आणि परवा दिवशी त्याला माझ्याकडनं डेट आहे, 2 जण मस्त जातो. परवा दिवशी गोलूचा बर्थडे. हो तर चला आता जेवण करतो. पायल पण जेवते, आम्ही पण जेवतो, तुम्ही पण बिचारा गोलूला किती मुश्किल लागत असेल. जेवा. मंडळी आमचं जेवण वगैरे झालं आणि जेवल्यानंतर एक कमेंटचा रिप्लाय द्यायचा होता मला एका ताईंनी. तर गाईज हॉस्पिटलचं तुम्हाला सगळं आम्ही सांगणार होतो, पण पप्पा म्हणले की सगळंच नको सांगायला, नाही का, थोडं काहीतरी राहून द्या, आपण तसं पण सगळं सोशल मीडियावर टाकत असतो. तर मग ते सगळं नाही घेतलं मग, आणि तुम्हाला नाही सांगितलं. म्हणजे खाली त्याच्यावरती आम्ही काही चर्चाच नाही केली. म्हटलं आता तुमच्याशी बोलावं. आणि प्रीती कांबळे त्यांनी कमेंट केली होती आपल्या ब्लॉगमध्ये. थांबा 1 मिनिट, कमेंट सांगायच्या आधी पण बोलते मी काहीतरी, की आमचा 10 मिनिटाचा ह्याच्या आधी ब्लॉग शूट केला होता आणि तो चुकून डिलीट झाला, तो पार्टच डिलीट झाला. आता प्रतीक एडिट करायला बसला होता ब्लॉग, तेव्हा त्यांनी बघितलं की तो सगळा पार्टच डिलीट झालाय. मम्मी बोलली होती पप्पाची मस्ती चाललेली, तर आता काय करायचं, झाला चुकून डिलीट. खूप जास्त व्लॉग झाले ते मोबाईलमध्ये, सगळे व्लॉग, रील, परत शॉर्टच्या व्हिडिओ ज्या आपल्या इन्स्टाच्या आहेत मिनी व्लॉगच्या, त्या सगळ्या मिक्स झाल्या ते, म्हणून कळत नाही की काय डिलीट होते मोबाईलमधून आणि काय राहतंय. सो ती सगळी बडबड आमची झाली. जेवण वगैरे झालं, वरती आलो आणि प्रीती कांबळे त्यांची एक कमेंट होती की तू 3 महिने कशी काळजी घेतली प्रेग्नेन्सीमध्ये. जसं की मी तुम्हाला व्लॉगमध्ये सांगितलं होतं की सुरुवातीला थोडासा प्रॉब्लेम आला होता. तर त्या त्यांची अशी कमेंट होती की ताई तुम्ही सुरुवातीला 3 महिने कशी काळजी घेतली. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं ब्लॉगमध्ये की थोडासा प्रॉब्लेम होता. म्हणजे असा खूप मोठा नव्हता, म्हणजे नॉर्मल, जसं दुसऱ्यांना कळत नाही की आपण, म्हणजे कसं आहे बघा, प्रेग्नेंट राहिल्या आपल्याला कळत नसतं की आपण प्रेग्नेंट आहे म्हणून. ऑब्व्हियसली आपली फर्स्ट
जी डेट असती पिरियड्सची ती मिस झाली की तेव्हा कळतं, बरोबर. पण माझ्या बाबतीत तसं नाही झालं. मला आधीच कळलं की मी प्रेग्नेंट आहे. तर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलतो ना, तर इंजेक्शन दिले होते मला, म्हणजे एक तासाने एक वेगळं इंजेक्शन होतं आणि नॉर्मली अजून एक इंजेक्शन होतं. आणि ते इंजेक्शन कसले होते, म्हणजे ते गर्भ प्रोटेक्ट राहण्यासाठी इंजेक्शन होते माझे. खरं तर म्हणजे खूप प्रवास झाला होता, त्याच्यामुळं कसं मिसकॅरेजची भीती होती. म्हणजे डॉक्टरांना पण असं वाटत होतं की राहिलं तरच हे बेबी राहणार आहे, नाहीतर नाही राहणार. म्हणजे त्यांनी गॅरंटी खूप कमी दिली ती प्रवासामुळं. दगदग खूप झाली होती आणि माहीत नव्हतं. मग मी वरखाली जिना वगैरे करत होते, तर त्या दरम्यान मग ते गर्भ सुरक्षित राहावं, बाळ नीट राहावं, त्यासाठी ते इंजेक्शन होतं. असं काही वेगळं इंजेक्शन नव्हतं कोणतं. आणि मी काळजी कशी घेतली, मला जेव्हा कळलं ना, तर तेव्हा मी ना प्रवास पूर्ण बंद केला. म्हणजे मी गाडीवर जायचं बंद केलं. म्हणजे मी घराच्या बाहेर जातच नाही, तसं पण गेले तर गाडीवर जाते. पण मी ह्या दरम्यान कुठं बाहेर अशी फिरायला गेले नाही. इवन मी माझ्या घरी पण नव्हते गेले 3 महिने. 3 महिन्याच्या नंतर माझ्या घरी सुद्धा मी गेले, कारण की प्रवास लांबचा होता. म्हणून 3 महिने मी जास्त प्रवास नाही केला, पूर्ण टाळला. आमची पहिली सोनोग्राफी झाली, त्यात सगळं ओके आलं. म्हणजे बाळ पण एकदम व्यवस्थित होतं, सगळं व्यवस्थित होतं, प्रेग्नेन्सी एकदम नीट होती. मग त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की बाबा आम्ही आता प्रवास करू शकतो. मग त्याच्यानंतर मी प्रवास सुरू केला आणि मी काळजी पण घेतली. तुम्हाला जसं की सांगते, मी जड नाही उचललं. प्रतीकने मला पूर्णपणे जी आमची आंघोळीची बादली ती पण मला उचलून नाही दिली प्रतीकने. तो मला हिटर पाण्याची लावून द्यायचा, बादली उचलून अशी ठेवून लावून हिटर द्यायचा. मी जड असा बेड आहे ना आमचा, तो असा उचलायचा असतो, तर तो सुद्धा मी उचलला नाही. मी अजून पण नाही उचलत. तोच सगळं बेड उचलून वगैरे नाही का, त्यातला बिछाना वगैरे वरती काढतो, अंगावर घ्यायचं ब्लँकेट वगैरे तोच काढून देतो. आणि जसं की तुम्हाला आता सांगते, वाकत नाही मी जास्त. तेव्हापासून मी फरशी बसून नाही पुसत. पुसली तर वरच्या रूम मधली पुसते, ती पण मॉपनी पुसते. खाली बसून फरशी नाही पुसली अजून. आणि खाली बसून जेवल्यावर पण असं राहतं ना, ते सुद्धा मी नाही पुसलं. म्हणजे 3 महिने तरी नाही पुसलं आणि अजून पण नाही पुसत. आणि खाली बसून शक्यतो मी टाळते. काय घ्यायचं असेल तर पडलं ना तरी पण लवकर मी खाली नाही वाकत, पायाने घेते. म्हणजे असं छोट्या छोट्या गोष्टी. माझी एक लय घाण सवय, मी अशी एकदम पिसळलेलं कुत्रं कसं असतं तशी एकदम पळत पळत जायचे पहिली खाली. पण जेव्हापासून मला कळलं की मी प्रेग्नेंट आहे, तेव्हापासून मी एकदम जिना एकदम हळूहळू उतरते. एक 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 पायरी, भले उशीर होऊन दे तरी पण मी हळूहळू उतरते. म्हणजे कसं ना, एक आपल्याला ते कळतं की बाबा आपण आपल्या बाळाची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे ते होतं तसं फिलिंग ती नंतर जागती प्रत्येकाच्या मनामध्ये, की नाही का आपण आपली स्वतः काळजी घेतली पाहिजे. अरे आपल्या बाळा नीट राहायला पाहिजे, आपण असं केलं तर असं होईल का, असं केलं तर असं होईल का, हे आपल्या मनात त्यावेळेस म्हणजे प्रेग्नन्सी नंतर हे सगळं चालू असतं. त्याच्यामुळे आपण एवढे हुशार होतो की आपण आपली काळजी घेतो आणि आपल्या घरातले लोक पण आपली काळजी घेतात. त्याच्यामुळं तुम्ही पण जर असं काय फ्युचरमध्ये प्लॅनिंग करत असाल ना, तर स्वतः पण स्वतःची काळजी म्हणजे लक्ष द्यायचं आपल्याकडे, की आपल्याला पण असं करायचं नाहीये, हळूहळू सगळे कामं करायचे असं. सो एवढंच मी पण केले, मी बाकी काही वेगळं नाही केलंय. तर पण मी कामं केली आहे सगळी, कारण की कसं आहे, मी फक्त फरशी नाही पुसली आहे, बाकी मी सगळे कामं केली आहेत. आणि जी छोटे छोटे माझे कामं आहेत ना, म्हणजे जसं की हेवी उचला उचली, ते सगळं प्रतीकने मला करून दिले. मी उचला उचलीचे जड कामं काय केले नाही, फक्त स्वयंपाक किचन नाही का असं एवढं सगळं मी केलंय. हा, उभं राहून बसून असं लय काम नाही केलंय. तर अशी तुम्ही पण काळजी घ्या. आणि थँक्यू ताई, असं प्रश्न विचारला, मला पण चांगलं वाटलं. कारण की असं तुम्ही प्रश्न विचारता की अनुभव नाही का तुमचं पण सांगता आणि मला पण विचारता, हे मला चांगलं वाटतं. तर असंच मला सांगायचं, कारण की मला पण एवढं माहित नाहीये. तुम्ही सांगितलं की मला कळतं की काय केल्याने काय होतं आणि काय केल्याने काय होतं. तर मम्मी म्हणत होती, मम्मीला करायचे रील्स. मम्मी म्हणत होती की मी इन्स्टाला रील्स करू का, तर पप्पानी आयडिया दिली मम्मीच्या डोक्यात की तू पण रील्स करत जा म्हणून, नाही का ते जुन्या काळातली गाणी असतात, मग ते असं कॅमेरा धरून रील करायचे. पप्पा म्हणले मी तुझ्यासाठी व्हिडिओ धरत जाईन, असा मोबाईल धरत जाईन, तू व्हिडिओ करत जा, जुन्या काळातले गाणे आहेत ना त्याच्यावरती. म्हणजे मम्मीला सवय आहे असं काय काम वगैरे करताना गाणे ऐकायचे. तर मग पप्पा बोलले की मग ठीक आहे, मग तू अशी गाणी बोलत असती मग तू रीलमध्येच करत जा ना. तर असं पप्पाचं मम्मीचं चाललं होतं. पण तो आमचं ती फुटेज डिलीट झाली. मग म्हटलं जाऊन दे, मी तुम्हाला सांगते की असं झालं होतं. आणि आमची मम्मी पण रील करणार आहे आता, आणि पप्पा त्याला फुल सपोर्ट करणार आहे. पप्पानीच ही आयडिया मम्मीच्या डोक्यात घातली आहे की तू पण रील करत जा म्हणून. तर असा सगळा विषय झाला. तर चला, कमेंटचं तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. आणि कसा वाटला आजचा ब्लॉग, लाईक कमेंट शेअर करून नक्की सांगा. बाय बाय, भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये.